माझ्यासोबत गडचिरोली पोलिसांचा उत्कृष्ट पथक मानल्या जाणाऱ्या C60चे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी आणि त्यांच्या टीमचे काही सहकारी आहे। वासुदेव मडावी आणि त्यांच्या टीमचा वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत 58 चकमकीमध्ये वासुदेव मडावी यांनी जवळपास 101 जहाल नक्षलवाद्यांना माओवाद्यांना कंठस्थान घातलेलं आहे। त्यांनी आणि त्यांच्या टीमने मिळून ही कामगिरी केली आहे। वासुदेवजी, एक वेगळ्या पद्धतीची सेंचुरी, एक वेगळ्या पद्धतीची कामगिरी। नाही, वेगळ्या पद्धती काय नाही सर, मी 1998 मध्ये लागलो आहे। जेवढं शक्य होईल मी तेवढं करण्याची मी प्रयत्न करू। मी असा सेंचुरी आणि काहीतरी शतकवीर असा मी त्या गोष्टीला मानत नाही। हे जंगलामधील ज्या काही चकमकी असतात, एन्काउंटर असते, प्रत्येक पाऊल पुढचा जो आहे तो अनिश्चित असतो। प्रत्येक पावलानंतर अगदी मृत्यूचाही धोका संभवतो। एवढे वर्ष तुम्ही सतत ही कामगिरी बजावत आहेत, कधी असं वाटत नाही की याच्यातून बाजूला व्हावं, स्वतःला सुरक्षित करावं? नाही सर, असं तर कधी वाटलं नाही। असा तर धोका तर प्रत्येकाला असते, प्रत्येकाला भीती असते। तरी सुद्धा आपण मागे हटलं तर करणार कोण? आपल्यालाच करावं लागेल ना। जसं मी जर मागे हटलो, मला भीती आहे, मग हे समोर करणार कोण? समोर आपल्याला शासनाने एवढं आपल्याला मदत करत आहे, पण शासन आपल्याला एवढा सपोर्ट करत आहे, तर शासनाच्या हे धोरण आपला जिल्हा आपण विकास करायला पाहिजे, असं मला वैयक्तिक मत आहे सर। म्हणजे तुम्ही गडचिरोलीचे भूमिपुत्र आहेत, त्यामुळे तुमची ही जी भूमी आहे ही सशस्त्र नक्षलवाद माओवादापासून मुक्त करण्याची जबाबदारी तुमची, असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल सर। जे मी जेव्हा शिकत असताना मला जे जे तकलीफ झाले, ते तकलीफच्या दृष्टिकोनातून मी हा कदम मला घेण्यास भाग पाडलेला आहे नक्षलाने। म्हणून मी हे कदम मी उचललेलं आहे आणि हे माझ्या मनात आहे, हे नक्षलमुक्त गडचिरोली झाला पाहिजे, असं माझ्या एक वैयक्तिक मतच आहे। काय तुम्ही म्हणताय, तुम्हाला जीवनात काही अडचणी आल्या, पोलीस दलामध्ये तुम्ही आणि नक्षल विरोधामध्ये तुम्ही ही मोहीम का सुरू केली? नक्षलबद्दल असं मोहीम नाही। जसं जसं आम्ही एज्युकेशन घेत होतो, जसं जसं आम्हाला ते एज्युकेशन घेण्यापासून रोखत होते आणि तकलीफ होते, जसं सरपंच म्हणा, पोलीस पाटील म्हणा, त्यांना मारणे, मारून टाकणे, हे गोष्टी कुठंतरी समोर नेणारा जो पुढारी असतो त्यांना ते संपवायचा प्रयत्न करत होते। म्हणून ते त्यांना संपवायचा प्रयत्न करत म्हणजे जे एज्युकेशन घेणारे लोकांना जर हे असं करत असेल, मग आपण जेव्हा पोलीसमध्ये आपण भरती होतो, मग त्याच्या जर विरोध असेल तर मग आम्ही हे कदम आपण उचलायला पाहिजे। हे नक्षलमुळेच आम्हाला हा कदम उचलायला लागत आहे। तुम्ही कुठल्या गावातले आहात आणि तुमच्या गावात जेव्हा तुम्ही पोलीस दलात भरती झाले काय परिस्थिती? जेव्हा मी पोलीस दलामध्ये भरती झालो सर, त्यावेळी आम्हाला तिथं मी 20 वर्षापर्यंत मी गावी जाऊ शकलो नाही आणि बाजूवाले जे बी जात होते त्यांना तुम्ही वापस या, पोलीस दलामध्ये नको राहा, दुसरा अजून कोणती तरी नोकरी करा, ह्या नोकरी याच्यात नाही पाहिजे, अशा शब्दात ते घरच्या लोकांना परेशान करून घरच्या लोकांना मारणं झोडणं हे सगळं काही गोष्टी करत होते। हे गोष्टी कुठंतरी सामान्य माणसाच्या खिलाफ आहे। हा सामान्य माणसाच्या खिलाफ असल्यामुळे हे ज्यांना काही समजत नाही, शिकलेलं नाही, त्या लोकांना मारून हे नक्षल काय साध्य करणार आहे? जे शिकलेल्या लोकांना त्यांना समोर जाऊ देत नाही आणि हे जाऊ देत नाही। म्हणून माझं वैयक्तिक मत आहे, मी जेव्हा पोलीसमध्ये 1998 मध्ये भरती झालो, माझ्याही काही एखादी वर्ष माझ्या तसंच होतं, मी CCT कमांडोला जायचं नाही। मग मी गडचिरोली पोलीस स्टेशनला होतो, 1 वर्ष कार्यरत होतो। त्याच्यानंतर माझ्या कंटिन्यू म्हणजे 26 वर्ष झाले आजपर्यंत। मी आता जेव्हा CCT जॉईन केलो, मग माझ्या मनात हे एक उद्देश आहे की आपण नक्षलला आपण संपवूच तर शकत नाही, पण आपण मला जो तकलीफ झाला, मी त्या तकलीफच्या मी कोणाला तरी मी न्यूट्रलाइज केला पाहिजे। माझ्या जो खिलाफ जो चालत होता आणि ज्या दलम माझ्या मागे मला मारण्यासाठी किंवा फिरत होते, त्यांना न्यूट्रलाइज करायची माझी एक इच्छा होती। मी त्याच्यासाठी मी ह्या पोलीस दलात सज्ज आहे सर। तुम्ही आणि तुमच्या या संपूर्ण टीमने अनेक चकमकी, त्याच्यामध्ये मोठमोठ्या चकमकी आहेत घडवलेल्या आणि पोलीस दलाला मोठं यश मिळवून दिलेलं आहे। तुम्ही एखादी चकमक सांगू शकाल जी तुम्ही कधीच जीवनात तुम्ही विसरू शकत नाही? हा, जेव्हा
2018 मध्ये जे खसनासूर बोरिया आहे जो आहे सर, ते त्याच्यात मी एकदम माझा मोठा चकमक म्हणजे तो एकदम 70-80 लोकांच्या त्यांच्या हे होता. आणि आम्ही होतो 2 टीम 42 लोक. आणि ह्या 42 लोक म्हणजे आम्हाला 2 ते 2 घंटे तर आम्हाला बिलकुल आम्हाला ॲडव्हान्स होऊ देत नव्हते. आम्हाला एकदम चार्ज करून येत होते. मग आम्ही आमच्या जे कमांडो एकदम सतर्काने आणि बिना घाबरता त्यांना प्रत्युत्तर देत गेले. त्यांच्या उत्तराला आम्ही प्रत्युत्तर देत गेलो. आणि प्रत्युत्तर देताना तिथं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला त्या दिवशी वाटत होतं की आज आमच्या लास्ट दिवस आहे. आणि आता ते लास्ट दिवस असा माझ्या स्वतःला वाटत होता आणि बाकी लोकांना काय वाटत होतं माहीत नाही. मी समजत होतो की माझ्या आज लास्ट दिवस असा आहे. आणि एवढा मोठा चकमक आम्ही जिकडून चारी बाजूनं फायर येणं म्हणजे एकदम साहजिकच एक लिडरशिप करणं हे मला कठीण कुठंतरी जात होतं. आणि जेव्हा मी कॉल देत होतो रिप्लाय द्यायला लोक तयार नाही आणि ॲडव्हान्सवाले तयार नाही. त्या मुवमेंटमध्ये लोकांना मोटिवेशन करून आणि त्यांना ॲडव्हान्स करून लावून मग त्यांना पडतून लावणे, मग ह्यापर्यंत मग ते मोठं जिम्मेदारी घेतलं. त्या दिवशी मी त्या दिवशी 16 डेड बॉडी मी हस्तगत केलो. तिथं इंद्रावती नदी असल्यामुळे इंद्रावतीमध्ये ते नक्षल पण तेवढंच घाबरले होते आणि ते बी पाण्यामध्ये लवले होते. आणि पाण्यामध्ये आणि 2-3 दिवस ते ऑपरेशन चाललं होतं. ते 2-3 दिवस ऑपरेशनमध्ये 40 लोक न्यूट्रलाइज करण्यात तिथं यश आलं. आणि तेच मोठा माझा एक ऑपरेशन होतं. आणि तेच एक त्या दिवशीपासून मी भीती आज आपण इथून सोडून द्यायचं, आपण मूळ तोडो जबाब आपण देऊ शकतो असं कॉम्पिटिशन त्या दिवशी मला आलं. आपल्यासोबत वासुदेव मडावी यांच्या पथकातील काही सदस्य. वासुदेवजी यांच्यासोबत जेव्हा तुम्ही जाता, कधी एखाद्या दिवशी असं वाटलं असेल की आज आपण जंगलातून परत आपल्या छावणीपर्यंत सुरक्षित पोहोचू की नाही पोहोचू? वाटलं तर वाटते. काय 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 घडलं सर? 2019मध्ये जेव्हा अबुजमाडमध्ये जेव्हा अभियान झाला होता तेव्हा आम्हाला तर 2 दिवस रोखून ठेवले होते नक्षल. तेव्हा थोडा वाटला होता. 2 दिवस घेरलं होतं? हा, 2 दिवस घेतला होता. तेव्हा थोडा वाटला होता आम्ही वापस जाऊ का नाही. मग तिथून आम्ही वापस आल्यामुळे अजून आम्हाला कॉन्फिडन्स वाढला की आम्ही पुढं अभियान करू शकतो आणि सक्सेसफुल अभियान करू शकतो. म्हणून आम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स लेवल वाढला. आणखी काही सदस्य आहेत त्या टीमचे. तुमच्या काय आठवणी आहेत या टीमसोबत? कारण फार चर्चा होत आहे C60ची आणि त्यातल्या त्यात वासुदेव मडावी यांच्या पथकाची. सर, कसं असते, एकदा युद्धामध्ये उतरल्यावर जंगलामध्ये आपल्याला कोणी सोबती नसते. फक्त आमचा टीम आणि आमचे टीम लीडर एवढे परफेक्ट आहेत का एका क्षणामध्ये ते जे निर्णय घेतात त्या निर्णयावर आम्ही ठाम असतो. आणि आमचा एवढा विश्वास आहे आमच्या लीडरवर का आम्ही युद्ध जिंकणार आणि जिंकून वापस घरी येणार याची गॅरंटी असते आम्हाला. वासुदेव मडावी यांचा निर्णय चुकला तर आपल्यावरही आघात होऊ शकतो असं कधी अविश्वास येत नाही? नाही सर, तसं काय नाही. इथला प्रत्येक कमांडो आमच्या टीममधला एक निर्णय घेऊ शकतो. कारण साहेबांची निर्णय ही अंतिम निर्णय असते. जर ती निर्णय चुकत असेल तर आमच्या टीममधले प्रत्येक माणूस हा निर्णय घेऊन सक्सेस करू शकतो अभियान. एवढा विश्वास आपला टीम लीडर? हो सर, टीम लीडरवरही विश्वास आहे. आणि टीममधल्या प्रत्येक कमांडो हा सक्सेसफुल कमांडो आहे की कमीत कमी आमच्या टीममध्ये 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष नक्षलांसोबत लढत असलेले लोक आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक जवान आणखी आहेत. यांचा जीवन जंगलातला असाच असतो. कुठेही वेळ भेटलं की त्यांना जेवण करावं लागतं. कशा खडतड परिस्थितीमध्ये आजवर आयुष्य गेलं आहे? सर, कठीण तर आहे सर परिस्थिती आहे. कुठं वेळ भेटते तिथे जेवण करावं लागते सर. एक जण जेवण करतो, बाकी जण चौकस राहतात. हो सर, बरोबर. आता सेंट्री राहा लागते सर. कमांडर इथे बसून राहताना नाही का सर्व चारही दिशाले नाही का सेंट्री राहा लागते. तेव्हा मग आपण आता जेव्हा जसा वेळ भेटते तसं आपण आपलं काम निभावावं लागते सर. अनेक दिवस असेही जातात की जेवण नाही भेटत किंवा परिस्थिती अशी असते ऑपरेशन्समध्ये की उपाशी राहावं लागतं. हो सर, उपाशी पण राहा लागते सर. आता ड्रायफ्रूट राहते पण काले पण वेळ नाही भेटत. परिस्थिती असा राहते सर. जिथं जसा वेळ भेटते तसा आपापल्या हिशोबाने खायचं निघायचं. रेडी पोझिशनमध्ये राहायचं सर. परिस्थिती कठीण राहते सर.
वासुदेवजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, कारण तुम्ही इथले भूमिपुत्र आहात आणि मला वाटतं तुम्ही कमलापूरचे आहात आणि कमलापूरच्या अवतीभोवती एकेकाळी अगदी कमलापूरचं अधिवेशन झाला होता. नक्षल चळवळ तिथूनच फोफावली, तुमच्या गावात झालेल्या अधिवेशनातून ती सगळीकडे पसरली. तुमचे लहानपणाचे बरेचसे सोबती नक्षलवादाकडे गेले असाल, तुम्ही पोलिसांकडे आलेत. असं कधी घडलं एखाद्या चकमकीमध्ये की समोरच्या दलममध्ये तुमचा लहानपणीचा बालपणीचा मित्र किंवा गावाकडचा कोणीतरी व्यक्ती आणि तुम्ही इथून पोलिसांच्या बाजूने लढता, असा पण काही एक दिवस प्रसंग आला? बिलकुल सर, जेव्हा आम्ही शिकत असताना आरकापल्लीचे वगैरे मित्र जे होते, नंदू आणि हे साईनाथ पेरमिल्ला शिकणारे, म्हणजे जसं आम्ही आश्रमशाळेतून खेळायला जायचं, तिथं आमच्या मुलाखत व्हायची त्यावेळी. आणि त्या लोकांना बी आम्ही न्यूट्रल केलं आहे ते 40च्या एन्काउंटरमध्ये. म्हणजे जे लहानपणी तुमच्या ओळखीचे होते, बालपणीचे मित्र होते, मात्र ते नक्षलवादाकडे गेले, त्यांच्याशी लढा द्यावा लागला आणि कर्तव्य बजवावं लागलं. बिलकुल सर, आता ते नक्षलाईटमध्ये गेले, आम्ही पोलिसमध्ये गेलो आणि माझ्या गोडी चुकली का तो मारते, त्याच्या गोडी चुकलं का मी मारतो, असा या उद्यामध्ये. आणि कोण कोणाचे मित्र नसते आणि कोणी शत्रू बी नसते. जेव्हा तिकडून जबाबला प्रतिउत्तर मला द्यावं लागते. मी नक्षल असो मग पोलीस असो, आणि दोघांमध्ये उद्या जेव्हा जंग चिडला, मग एकमेकाला तर लपून किंवा आपण त्याला वार करणार असो. पण कधी मनात असं येत नाही की म्हणजे जे समोरचे जे लोक आहेत ते पण आपले आदिवासी बांधव आहेत आणि आपण त्यांच्या विरोधात लढा देतोय आणि त्यांना मारावं लागतं, कधी मनात ते तसा विचार येतो? बिलकुल सर, ते आपण आदिवासीच आहो आणि ते बी आदिवासी आहे, आम्ही बी आदिवासी आहो, तरी सुद्धा आणि त्यांनी कुठंतरी भटकलेले आहेत आणि भटकून ते कुठंतरी गेलेले आहेत किंवा ना समजून गेलेले असतील. आम्ही शिकून इकडे आलेलो असेल, पण त्यांना गव्हर्नमेंट आणि SP सरांनी वारंवार ते सूचना देतात की तुम्ही आत्मसमर्पण करा, आत्मसमर्पण पॉलिसी आहे, एवढं जे बक्षीस आहे तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही इथं आत्मनिर्भरित येऊन तिथं तुम्हाला घर सगळं सुविधा आहे. ते कुठंतरी भटकले ते असते तरी कुठंतरी ते आले पाहिजे आणि ते रस्ता अजून ते सोडतच नाही आणि तिकडेच आहेत. तर मग आता ह्या उद्देशामध्ये आता तिथं जे तुम्ही तुमचं कर्तव्य बजाव, आमच्या कर्तव्य आम्ही बजावत असं. किती वर्ष झाले गावाला नाही गेले किंवा किती वर्ष असं गावाला न जाता सगळं हा कर्तव्य बजवावं लागलं? मला 7 वर्ष झाले सर, गावाला नाही जात आहो. आता इकडे अहेरीतच राहून मी माझं कर्तव्य बजावत आहो. तुम्ही किती वर्ष गावाला न जाता राहिले आहात? कमीत कमी 10 वर्ष झाले सर. गावात जात होतो पण जाणं परत येणं, तिथे मुक्काम वगैरे काहीच करत नव्हतं सर. कुटुंबियांसोबत थांबण्याची संधी नाही मिळत? संधी नाही भेटत सर. तर तिथे कसं भीती राहते, कोणाच्या पोटात काय आपण घुसून नाही पाहत, कोण कसे राहतात काय राहतात आपल्याला माहीत नाही राहत. जाणं घरचे जे राहते त्यांना भेटणं, परत मग वापस येणं सर. वासुदेवजी, तुम्ही पोलीसमध्ये भरती झाले, त्याच्यानंतर सलग किती वर्ष गावाला गेले नव्हते आणि कसे भेटले मग कुटुंबियांना? जेव्हा मी लागलो 98 पासून जेव्हा लागलो सर, ते 20 वर्षापर्यंत मी अजिबात गावाला जात नव्हते. जेव्हा मी आधी गडचिरोलीला 10 वर्ष सेवा दिलो, गडचिरोली CCTला. नंतर मी प्राणिता अहिरीला गेलो आणि जेव्हा गडचिरोलीला असताना ते वडीलच माझ्याकडे येत होते इकडे. नंतर मी मग अहिरीला गेल्यानंतर सुद्धा तिथं जाणं म्हणजे मला अवघड जात होता बिलकुल. म्हणजे मी गेलं का घरच्या लोकांना तकलीफ, कोणीतरी त्यांना सांगायचं मुलगा आला आहे, कोंबडा काला आहे, अंडे काला आहे, अशा परिस्थितीमध्ये घरच्या लोकांना तकलीफ होते. तकलीफ त्यांना नाही द्यायचं, मग आपण इकडे आलं तर भेटायचं. आणि आम्ही इकडे 20 वर्षापर्यंत मी गेलो नाही. आता एखादी घंटा असा मी जाऊन थांबू शकतो, ती कोणाला ना सांगता आणि एकदम सरप्राईजमध्ये. आणि भावाला किंवा आईला किंवा असं मी उद्या येतो किंवा फक्त कोणाला सांगा माहीत नाही, मग त्यावेळी ते घरचे वगैरे घरी राहिले पाहिजे म्हणून एवढं माहिती देऊन मी कधी येतो आणि कधी जातो आणि ते कोणाला माहीत नाही. मग येऊन गेल्यानंतर लोकांचे पब्लिक जे मला पाहणारे किंवा मी येऊन गेलेलं ते नक्षलपर्यंत पोहोचवत होते. म्हणून असा हे एक पद्धती सरप्राईजमध्ये जाणं आणि 1 घंटामध्ये राहणं किंवा ज्याले काकाले मामाला ज्या कोणाला भेटायचं असेल भेटून वापस. तुमच्या नजरेतून आता हा एक टप्पा आहे तुमच्या पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या कर्तव्याचा, की
अगदी 58 एन्काउंटरमध्ये 101 नक्षलवादी तुम्ही आणि तुमच्या टीमने न्यूट्रलाइज केले, मारले. तुमच्या नजरेतून तुमचं कर्तव्य केव्हा पूर्ण होईल? सर, जेव्हा मी हे 101 झाला, माझ्या एवढे एन्काउंटर झाले, ह्याले मला काही व्हॅल्यू नाही आहे. जोपर्यंत इथलं सामान्य जनता, रोड, नदी, पुलिया हे जेव्हा दळणवळणचं जेव्हा पूर्ण चालू होईल, लास्ट छत्तीसगड बॉर्डर पण आपला बस सेवा सुरू होईल आणि शिक्षण होईल आणि आरोग्य सेवा पोहोचेल, बिंदास सर्व लोक तिथपर्यंत विजिट देऊ शकतील. प्रत्येक कर्मचारी, महसूल म्हणा, तहसीलदार म्हणा, प्रत्येक आणि जेव्हा आम्ही जातो, प्रोग्राम असते, लग्न असते, थेरवी असते, प्रत्येक जवान ज्याले आम्हाला SP सरांना विनंती करावं लागतं की आम्हाला प्रोटेक्शन सर, माझ्या थेरवी आहे किंवा माझ्या भावाचं लग्न आहे, असं आम्हाला ते विनंती करावं लागते. सर कधी आम्हाला देतात, कधी अडचण असेल तर देऊ शकत नाही. ह्या गोष्टी आपण विचारायला मग जाऊ दे. कोणी आता इमानदार नोकरी करणारा चांगला व्यक्ती म्हणजे काय साहेबाला विचारायचं, मग काय तेरवी जाऊ दे, तुम्ही करून बघा, असा आमच्या याच्यात घडलायचं. जोपर्यंत आमचा जवान ते लग्न SP सर्वांना परमिशन ना मागता आणि सुट्टी काढून तो जाऊन ते लग्न समारंभ सेलिब्रेशन करेल किंवा तिथनं पूर्ण ते कार्यक्रम आटपून तो आईच्या किंवा वहिनीच्या आणि पत्नीच्या जेवण करून मुक्काम करून जेव्हा येईल, तेव्हा हा 101ला ते अभिनंदनच्या पात्र आहे. आता मी अभिनंदनच्या पात्र नाही. म्हणजे गडचिरोलीचा प्रत्येक गाव महाराष्ट्रातील इतर गावांसारखा सुरक्षित होईल, तिथे विकास पोहोचेल, तो दिवस तुमचा कर्तव्याच्या पूर्ततेचा आहे. हा, बरोबर सर, बरोबर. तर आपण अनेक एन्काउंटर स्पेशलिस्ट यांच्याबद्दल ऐकत असतो. पोलीस दलामध्ये सुपर कॉप असे शब्द जे आहेत ते अनेक अधिकाऱ्यांबद्दल वापरले जातात. मात्र वासुदेव मडावी आणि त्यांची ही पूर्ण टीम जी आहे, जवळपास त्यांच्या टीममध्ये 25पेक्षा जास्त शूर जवान आहेत. हे सर्व या टीमने मिळून जी कामगिरी बजावून दाखवलेली आहे, नक्कीच एन्काउंटर स्पेशलिस्ट, सर्वात मोठे एन्काउंटर स्पेशलिस्ट किंवा सुपर कॉप हे शब्द नक्कीच त्यांच्यासाठी अगदी सार्थक आहेत. मात्र ते हे शब्द स्वीकार करायला तयार नाही. जोवर गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसारखा सामान्य वातावरण, सुरक्षित वातावरण निर्माण होणार नाही, तोपर्यंत आमचा कर्तव्य पूर्ण झालंय असं आम्ही समजणार नाही. अत्यंत मोलाचा संदेश हे सर्व अधिकारी आणि जवान देत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.